ही थेट दृश्य आपण कोल्हापूरची या क्षणी पाहतोय। ठाकरेंच्या नेत्यांना आणि अर्थातच मराठी भाषिकांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी। आज 1 नोव्हेंबर बेळगाव निपाणी या सगळ्या परिसरामध्ये आज काळा दिन पाळला जातोय। त्याकरता म्हणून या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत या परिसरात दाखल झालेले होते, पण बेळगावमध्ये त्यांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न। साहेब एक मिनिट उज्जत घालण्याचा हा प्रयत्न। बेळगावसह सीमा भागात आज काळा दिन पाळला जातोय, पण मराठी भाषिक नेते असू देत किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते यांना या ठिकाणी प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, पोलिसांमध्ये आणि अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये ही बाचाबाची आपण पाहतोय। सतेजशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। बेळगावच्या सीमा भागामध्ये आज बंद आहे। कर्नाटक सरकारच्या जुलमी राजवटीचा निषेध नोंदवला जातोय। आज कर्नाटक स्थापना दिन आणि हा दिवस मराठी भाषिक काळा दिन म्हणून पाळत असतात। सर्वत्र निषेध नोंदवला जातो। दंडाला काळ्या फिती बांधून ठाकरेंच्या शिवसेनेचे हे नेते बेळगावमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत, पण इथं मात्र पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर पोलीस आणि ठाकरेंच्या नेत्यांमध्ये बाचाबाची झालेली आहे। या सगळ्या परिस्थितीचा संताप या ठिकाणी व्यक्त करण्यात येतोय ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून। तगडा बंदोबस्त या सगळ्या सीमावर्ती परिसरात लावण्यात आलेला आहे। कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरता विशेष खबरदारी बाळगली जाते। आपण आपले प्रतिनिधी सतेज औंधकरशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। सतेज कडून आपण या सगळ्याविषयी अपडेट घेणार आहोत। कागलजवळच्या दूधगंगा पुलावर वाहनं अडवण्यात आलेली आहेत। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। पहिली दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही या क्षणी पाहताय। ठाकरेंच्या शिवसैनिकांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अडवलेलं आहे। दूधगंगा कागलजवळचा जो ब्रिज आहे, जो पूल आहे, त्या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी अडवल्यानंतर नेत्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये ही बाचाबाची। मराठी भाषिकांकडून आजचा दिवस काळा दिन म्हणून पाळला जातो आणि याचाच निषेध खरं तर कर्नाटक स्थापनेचा निषेध नोंदवण्याकरता हा एल्गार पुकारण्यात आलेला आहे। कर्नाटक स्थापनेचा हा दिवस आणि त्या निमित्तानं बेळगाव, निपाणी, बिदर या परिसरातील मराठी भाषिक हा दिवस काळा दिन पाळत असतात। याचा विरोध दर्शवण्याकरता म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते या परिसरात दाखल झालेले होते। कागलजवळचा दूधगंगा पूल आणि त्या ठिकाणी वाहनांच्या तपासणी दरम्यान या नेत्यांना आता अडवण्यात आलेलं आहे पोलिसांमध्ये आणि या नेत्यांमध्ये काहींशी बाचाबाची देखील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।